आमच्यातले जे पलीकडे सत्तेत गेले, जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहितीये? 90 आमदारकीची तिकीट आम्हाला मिळणार आणि 9 खासदारकीची तिकीट मिळणार. किती? 9 आणि 90. 9 बोलणाऱ्यांना किती मिळालं माहिती का? 4. त्यातलं एक रायगडचं. आता इथं जे उभा राहणार आहेत पलीकडनं, जिने तुम्हाला सोडलं, स्वाभिमानाला सोडलं, महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिगामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले, त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला सांगा. नाही हे बरोबर नाही. एवढा कमी आवाज कसं चालेल? मला माहित नाही इथं किती वाजता जेवतो आपण, किती वाजता जेवतो. पास करणार का नापास करणार सांगा. नक्की नापास करणार का? नक्की ना? आपल्याला हेच पाहिजे. आता कसं आहे, सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार आहे इथून त्याला रुतलेले गुंतलेले, पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होतं, पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे. अहो इथं येऊन ते भाषण काय करतील माहिती का? आम्ही विकासासाठी गेलो, विकासासाठी. अहो ते फार हुशार लोक आहेत आणि सुनील भाऊ तटकरे तर फार हुशार आहेत, फार हुशार. निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत नाही. विरोधकाचे पण पाय पकडतील, कधी कधी विसरतील आणि जाऊन गीते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे. पण एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही. जयंत पाटील साहेब येतात का भेटायला? अहो भेटायला सोडा, तुमच्याच उमेदवाराला पाडायला ते पुढाकार घेत असतील असं मला वाटतंय. 10 मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजले होते आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेलं, त्या घड्याळामध्ये 10 नाही 4:20 वाजले. मला माहित आहे 4:20 काय म्हणतात. म्हणजे कसला गुन्हा होतो? कसला? लबाडी. त्यामुळे हे सगळं इथं चाललेलं ईडी माझा आता नजीकच्या काळामध्ये ओळख झाली ईडीची. आधी माहित नव्हती मला ईडी, फक्त लांबूनच ऐकायचे. पण आता जरा संपर्क जरा आमचा जास्त वाढलाय. त्यांचाही वाढला होता, जे आमचे नेते गेलेत ना पलीकडे, पण त्यांचा इतका वाढला आणि ते इतके घाबरले की ते आता भाजप बरोबर तिथे गेलेले आहे. त्यामुळे मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा इथं वेळ घेणार नाही.